हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप सगळे मजेत असतील. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. सगळ्यांना ओम साईराम. आणि हा जो व्हिडिओ आहे हा सोमवारी रात्रीचा आहे, म्हणजे संध्याकाळी, त्या दिवशी की प्रदोष होता. तर झालं असं की स्वयंपाकाला लागायच्या आधीच आयत्या वेळेला होणं आठवलं की एका ठिकाणी बर्थडेला जायचं आहे आणि तिथे जाणं अर्जंट होतं. कारण जिथे बर्थडे होता तिथे त्यांचे ऑलरेडी 2 फोन झालेले होते. फक्त हे घरात सांगायला विसरले होते. जेव्हा त्यांचा समोरून फोन आला की निघालेत का, म्हणून तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अगं आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे बर्थडेला असं. तर मी तर पूजेसाठी ऑलरेडी तयार झालेलीच होती. म्हणजे फक्त आधीला म्हणत होती की 2दा बोलली कपडे चेंज कर, पण त्याने काही ऐकलं नाही. तो लागलेच खाली जाऊन थांबला गाडीजवळ. तर जिथे आम्ही बर्थडेला गेलो होतो तिथे त्यांनी नाश्ता ठेवला होता, स्नॅक्स वगैरे होतं. आणि मला प्रदोष असल्यामुळे मला तिथे सोडता नाही आलं. आणि तिकडून निघताना कसं यांचे सगळे जुने मित्र वगैरे भेटले होते, तर यांना बोलण्यात वगैरे बराच वेळ निघून गेला. आणि हे पूर्णपणे विसरले होते की माझा उपवास आहे. मी त्यांना म्हणजे सांगितलं म्हणावून की भूक लागली, आपण जाऊयात म्हणून घरी. स्नॅक्स असल्यामुळे आम्ही तिथे जेवायचं म्हणजे थांबलो नाही तिथे. थोडा वेळ बसून घेतलं, बोलून घेतलं, केक वगैरे कटिंग झाली. तसेच आम्ही निघालो होतो. मग आता घरी जाऊन स्वयंपाक करणं म्हणजे मला तरी शक्य नव्हतं. मला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून बाहेरच कुठेतरी खाऊयात असं ठरवलं. आणि येताना बाहेरून जेवण करून आलो होतो. तुम्ही माझा चेहरा बघत असाल किती पडला होता, कारण माझ्या अजिबात मला भूक सहन होत नाही. आणि त्यातल्या त्यात इतर कुठला उपवास असला की आपण काहीतरी खाऊ शकतो, पण प्रदोषला मी सुरुवातीपासून काही खात नाही. त्यामुळे शक्यतो मी आता तो नियम तसाच पुढे कंटिन्यू करते. म्हणून म्हटलं आता घरी जाऊन मला माझ्याच्याने स्वयंपाक नाही होणार. तर अहो म्हणे की कुठेतरी बाहेर जेवण घेऊयात आपण. तर इथे आम्ही जेवायला थांबलो होतो. आणि आधी कुठे बाहेर जेवायला म्हटलं की संपूर्ण मेनू कार्ड पूर्णपणे वाचेल, एक 15-20 मिनिटं त्यात घालेल आणि शेवटी ऑर्डर करायचं तेच करेल. नेहमीसारखं एकच वस्तू त्याला आवडते स्टार्टरमध्ये, तो म्हणजे खाकरा. तर संपूर्ण मेनू खेळताना चांगले 10 ते 15 मिनिटं 2-2 वेळा वाचून काढला आणि शेवटी खाकराच मागवला. तर हे त्याचं प्रत्येक वेळेचं आहे, कारण त्याला स्पेशली खाकरासोबत मिळणाऱ्या 2 चटणी खूप जास्त आवडतात. तर तो ते बाउल तसेच ठेवतो किंवा आणखीन मागवून घेतो आणि जेवणासोबतही खातो. आणि जेवणानंतर आधीचं लक्ष गेलं ते लागलेच तिथे असलेल्या ऍक्टिव्हिटीजकडे. तर त्याला ते करायचं होतं. तर तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो. काय करायचं काही तिला समजवा, मला VR करायचं आणि की नाही बोलते. बालिश पण आहे तो, बालिश नाही बालिश पण कर व्हिडिओ घेते. आहोंच्या मित्राच्या मुलाचा बर्थडे होता, तिकडे आम्ही गेलेलो. आणि मला आज प्रदोष असल्यामुळे मी तिथे खायचं जरा अवॉइड केलं, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी. तर घरी येऊन आता खूप लेट झालं होतं. मग मला तिथे जेवलो नाही. मग घरी येऊन खूप लेट झालं असतं. आणि मी पूजा करून निघाली होती प्रदोषची घरून. आणि स्वयंपाक करणं ते हे वगैरे मग खूप जास्त वेळ झाला असतं. आणि मला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून म्हटलं बाहेरच सोडूयात उपवास. एवढंच आहे, आम्हाला बाहेर काही लांब नाही आहे. तर तिथे आम्ही आलेलो आहे. आणि इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत आता तरी, कारण मागच्या वेळेस आलो होतं तेव्हा एवढं नव्हतं. पण आहे, खूप आहे, बऱ्यापैकी खूप छान आहे इथे पण. आणि आधीला आता ते काय VR का काय ते असतं ते करायचं म्हणतोय तो. बघूया आता काय. तर मलाही नाही माहिती, काही आयडिया नाही आहे. मच्छर मारतोय का खाली? फनी वाटते मला, लय घाबरायला होतं आधी. फनी नाही अरे मुझे 500 रुपये की देंगे? तर आधी घाबरत तर मरणाचा होता, पण तरी सुद्धा त्याला ते करायचं होतं. आणि ते दादा म्हणत होते तिथे ज्यांचं ते होतं की याच्यापेक्षा सुद्धा हाय लेवलचं असतं, जे की मला दिलेलं नाही, म्हणून तो फारसा घाबरत नाही. आणि तर बरेचसे मोठ्या लोकांना सुद्धा मी तिथे बघितलंय, घाबरताना बघितलंय. आणि आता हे नेक्स्ट डेचं शूट आहे, मंगळवारी. तर आधीचं असं असतं की 2 टिफिन लागतात, एक शॉर्ट ब्रेकला आणि एक त्याला लंचला असतो. तर दोघांमध्ये त्याला घरचंच काहीतरी बनवलेलं मी देण्याचा प्रयत्न करते. पण आज तो म्हणाला की मला एकच लंच दे, फक्त शॉर्ट ब्रेकमध्ये काही नाही दिलं तरी मी ती चपाती थोडीशी खाऊन घेईल. पण त्याला म्हटलं घरात सोनपापडी आहे तर ती देते, म्हणून थोडं जरा रिलॅक्स चाललं होतं. नाहीतर पोहे उपमा असं वेगळं बनवावं लागतं, किंवा मग इतर काही त्याच्या आवडीचं गोडपुऱ्या वगैरे. आणि प्रॉपर भाजी आणि पोळी तो एक टिफिन असं त्याला द्यायला लागतं. तर आज मला फक्त त्याच्यासाठी भाजीपोळीच बनवायची होती. आणि शॉर्ट ब्रेकला मी त्याला ते सोनपापडी देणार होती. तर त्यासाठी थोडं निवांत चाललं होतं. आणि आज उठायलाही थोडं लेट झालं होतं, कारण रात्री घरी आल्यानंतर आम्हाला तिकडनं यायलाही खूप जास्त लेट झालं होतं. त्यानंतर सुद्धा घरी आल्यानंतर मी थोडंफार व्हिडिओचं काम केलं होतं, एडिटिंगचं.
तर त्यात आणखीन थोडा वेळ गेला झोपायला, मग उशीर झाला होता म्हणून म्हटलं सकाळी मग मी बेल बंद केली होती, जी की मी 5ची लावलेली असते. 4:45ची लावते मी, पण त्याला कट करत करत मी 5:15 5:30पर्यंत घेऊन येते. तर आज मला उठायला 6:30 झाले होते. पण असो, आधीचं एकच टिफिन होता आज म्हणून फारसे काही घाई नव्हती. तर सगळ्यात आधी तर उठल्यानंतर माझं डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये वगैरे बऱ्याचदा मी सांगितलं आहे की हे किचन मी पूर्णपणे क्लीन करून घेते. तर जो मी स्प्रे बनवला होता ह्या आधीच्या ज्या व्हिडिओमध्ये जो मी दाखवला आहे, तर तो संपला आहे आता. परत मला त्याला तर बनवावं लागणार आहे, कारण तो मला खूप जास्त आवडला आहे. आणि अजूनही तुम्ही बघू शकता, आता 2-3 दिवस झाले त्याला संपून, पण तरीसुद्धा वरची जी स्टाईल आहे, तर जिथे मी ते बरण्या वगैरे ठेवले तिथे तो स्प्रे होता तेव्हाचं पुसलेलं 2 दिवसाआधीपासून, तर खूप जास्त शाईन करते. आणि तसं तर किचनही करतं, कारण सगळं आवरून झाल्यावर रोज मी थोडंसं आपली जी काही निरमा पावडर असते त्याचं थोडंसं पाणी करून किचन जे आहे वरचं ते धुवून घेते आता 2 दिवसापासून, जेव्हापासून तो स्प्रे संपला आहे तेव्हापासून. आणि थोडं त्याच्यात शिल्लक होतं तर पाणी घालून मी काल रात्री थोडंसं पुसून घेतलं होतं. तर तो मला परत बनवायचा आहे, मला खूप जास्त आवडला तो. तर किती किचन आपण नीटनेटकं आणि क्लीन करण्याचा प्रयत्न जरी केला आणि कितीही असे काही बाहेरून रॅक वगैरे आणि अशा काही गोष्टी घेतल्या की ज्यामुळे आपलं किचन छान असं ऑर्गनाइज दिसेल, तर ते मला तरी वाटतं, म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते तेवढ्या पुरतं असतं. कारण काही ना काही बारीक सारी गोष्टी असतात ज्या आपल्याला वर इकडे तिकडे ठेवायलाच लागतात. आता हे स्टँड मी त्यासाठीच आणलं होतं की खाली किचनवर काही नको, म्हणजे मी डायरेक्टली किचन धुवू शकेल असं मला करायचं होतं. पण तरी देखील त्या स्टँडच्या खालीसुद्धा माझ्या वस्तू आहेत, म्हणजे नकळत ठेवल्या जातात त्या. सोपं वाटतं आपल्याला तिथे वर इकडे तिकडे अडचण होण्यापेक्षा त्याच्या खाली मी ते लोटून देते. त्यामुळे मला रोजच्या रोज त्या काढाव्याच लागतात आणि डायरेक्टली पाणी मी तिथे टाकूच शकत नाही. ज्यासाठी मी ते स्टँड तिथे ठेवलं होतं ते काम नाहीच होते. त्यानंतर संपूर्ण पुसून घेतलं. आणि ह्या ज्या बरण्या आहेत वर, एक साखरेची आहे चहा पावडरची आणि एक छोटी जी आहे त्याच्यात कॉफीचे पाऊच असतात आणि थोडे बदाम असतात. आधीला लक्षात राहायला पाहिजे भिजत घालायला रात्री, म्हणून मी ते समोर ठेवलेलं. आणि तरीसुद्धा मी विसरते यात काही नवीन नाही, तरीसुद्धा मी ते विसरते समोर असल्यावर सुद्धा बऱ्याचदा. आणि ती खिडकी उघडी असते सहसा स्वयंपाक करताना वगैरे, तर सगळी झीज वगैरे येते त्या बरण्यांवर वर बसलेली असते. तर एक कापड त्यांच्यावरही रोजच्या रोज फिरवून घ्यायला लागतं. आणि हे खिडकीची जे काही आहे खालची स्टाईल तीही पुसून घ्यायला लागते, कारण थोडंफार तेलाचं उडलेलं असतं भाज्यांना फोडणी वगैरे देताना. आणि तेच ऊन वगैरे येतं तर त्याच्यातून जी झीज येते ती तिथेही बसलेली असते, त्यामुळे तिथे एक कपडा मारावा लागतो. तर त्यानंतर ही जी काही रात्री भांडी आपण धुवून ठेवतो, तर सहसा मी रात्रीची भांडी पुसत नाही, त्यांना तसंच ठेवते, सकाळपर्यंत ते वाळतात बरोबर. आणि मग सकाळी डायरेक्टली लावते. आणि सकाळची जी भांडी असतात ती जेव्हा मी दुपारी लावते तेव्हा त्यांना पुसावं लागतं थोडंफार. एखाद्या वेळेस पुसते कधी कधी, आणि जर का पूर्ण कोरडे झालेले असले तर मग पुसतही नाही. आणि पुसण्याचं मागचं एक कारण असं की ट्रॉलीज ज्या आहेत आपल्या त्या खूप जास्त दिवसांपर्यंत मेंटेन राहतात, कारण त्यांना पाणीच लागत नाही. म्हणून मी ते ट्रॉली म्हणजे बनवून घेतल्या तेव्हापासून शक्यतो मी भांडी पुसूनच लावते. त्यानंतर आज 2-3 दिवसांपासून आव्हानचं चाललं होतं की बरेच दिवस झाले पुरणाची पोळी खाल्लेली नाही, म्हणून मी सकाळीच डाळही भिजत घालून दिली होती. आणि थोड्या वेळाने म्हटलं आधी गेला की त्यानंतर ते पुरण वगैरे मी दुपारी शिजवून ठेवेल आणि संध्याकाळी करायचं होतं पुरणाचा स्वयंपाक. आणि आताही केला असता, पण आव्हानचं तसं टायमिंग काही ठरलेला नसतो, त्यांना कधीही जावं लागतं. आणि ते उठलेले नव्हते, म्हणून म्हटलं उठून त्यांना विचारण्यापेक्षा आपण तयारीला सुरुवात करून देऊ. आत्ता म्हणतील तर आत्ता, नाही तर मग संध्याकाळी म्हणतील तर संध्याकाळी, म्हणून मी ती डाळ तेवढी मात्र भिजत घालून दिली होती. आणि आज आधीला टिफिनमध्ये द्यायचं होतं ही शिमला मिरचीची भाजी. घरी म्हणजे त्याला अजिबात आवडत नाही शिमला मिरचीची भाजी, तो अजिबात खात नाही घरी. आणि बऱ्याचशा अशा भाज्या आहेत फळभाज्या, पालेभाज्या की तो खात नाही, जसं की पालक झालं, मेथी झालं, तर त्यांच्या भाज्या घरी खात नाही. म्हणून मग मी काय करते, त्यांचं काहीतरी वेगळ्या प्रकारे बनवते, पुऱ्या बनवून देते, मेथीचे पराठे, पालकचे पराठे, कोथिंबीरचे पराठे, कारण तो कोथिंबीरसुद्धा खात नाही. भाज्यांमधून, खिचडीमधून, प्रत्येक गोष्टीमधून टोमॅटो, कोथिंबीर साईडला काढून ठेवतो. त्यामुळे मग मी डायरेक्ट मिक्सरमधून वाटून त्याला त्याच्या पुऱ्या बनवून देते, पराठे वगैरे असं बनवून देते. आणि ज्या भाज्या तो घरी खात नाही त्या त्याला टिफिनमध्ये बनवून देते, कारण तिथे ऑप्शन नसल्यामुळे त्याला भूक लागलेली असते, तर ते त्याला खावंच लागतं.
कधी कधी आणतो परत, पण बऱ्याचदा खाऊन येतो. तर तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. झाली तर झाली वर्क, पण 80% तर ही वर्क होणार आहे. कारण जी लहान मुलं असतात त्यांना टीचरसुद्धा बळजबरीने थोडंसं सक्ती करून स्कूलमध्ये खायला सांगतात, आणि आपल्यापेक्षा दुसऱ्यांचं मुलं पटकन ऐकतात किंवा त्यांना घाबरतात. तर त्यानिमित्ताने का होईना पण त्यांना भाज्या खायची सवय होऊन जाईल. आणि घरी नाश्त्याला आधीला जे मी टिफिनमध्ये देते शॉर्ट ब्रेकसाठी, ते घरी त्याला थोडंसं देत असते मी. तर आज तर बनवायचंच नव्हतं शॉर्ट ब्रेक, तर त्यामुळे त्याने आता हे चोकोज आणलेले, जे की लहानपणी त्याला खूप आवडायचे. आत्ताही त्याला अधूनमधून आठवलं की तो डी-मार्टला स्पेशली आमच्यासोबत आला की ते घेतच असतो. तो त्याची तर वेगळी शॉपिंग सुरू असते. तर तेच आता तो नाश्त्याला खाऊन जातोय. तर मी ते त्याला बनवून दिलं दुधात, आणि तरीसुद्धा त्याला वर्ण बोर्नव्हिटा हवंच होतं एवढं चॉकलेटी असल्यावर सुद्धा. तर बोर्नव्हिटा घालून दूध बनवलं आणि त्यात ते चोकोज दिले होते. त्यानंतर मग ही डाळही भिजली होती, आणि ती डाळ मी आता लावून घेतली कुकरला, आणि त्याच्या शिट्ट्या वगैरे होतील तोपर्यंत म्हटलं आता कणिक भिजायला. आपल्या पुऱ्यांची जी कणिक असते त्याच्यासाठी मी आपलं रोजचं जे पीठ असतं पोळ्यांचं ते गाळून घेते. कारण जसंच्या तसं जर घेतलं तर पुऱ्या फाटतात आपल्या, कारण ते जाड असतं थोडंसं, त्यात कोंडा वगैरे असतो. तर त्यासाठी मी आता हे पीठ चाळून घेते. कारण अजूनही मला कन्फर्म नव्हतं की हे उठले नव्हते की आता करायचं आहे की संध्याकाळी करायचं आहे, पण मी माझ्या तयारीला लागली होती. कारण दुपारी मला व्हिडिओसाठी वेळ द्यावा लागतो, आणि त्यामुळे म्हटलं तयारी केलेली बरी. आणि मी आधीला रागवत होती की काय हे बाहेरचं नाश्त्याचे हे आणतं तू, हे चॉकोज वगैरे खाणं बरं नसतं. तर तो एकदम गोड गोडून माझ्याकडे आला, तो ट्राय कर, किती छान आहे, किती हेल्दी आहे, खाऊन बघ असं म्हणून त्याने बळजबरी मला ते भरवलं. मी त्याला म्हणत होते की उद्यापासून आता तुला भेटणार नाही, हवं तर घरी आल्यावर खा, पण जाताना काहीतरी प्रॉपर नाश्ता करून जात जा म्हणून. आणि तो इकडच्या तिकडच्या गोष्टी करून माझा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून मी त्याला रागवायला नको म्हणून. आणि मी किती जरी त्याचा राग केला बाहेरचं खाऊ नको म्हणून, पण आव्हानचा त्याला पूर्ण सपोर्ट असतो कधीतरी खायला काय होतं म्हणून हे ते. आणि आधी गेल्यानंतर मग मी आव्हानला विचारलं की तुम्ही घरी थांबणार आहे जेवायला की मग संध्याकाळी करू पूर्णाचं. तर ते म्हणाले की मला लगेच निघायचं आहे म्हणून तू थांब, मला आधी आंघोळ करून घेऊ दे. तर त्यांना काही शर्ट सापडत नव्हतं वाटतं त्यांचं. तर त्यांच्या कपाटात माझे थोडे काही कपडे मी असे हाताला जे पडले वर, आणि मला माझं कपाट जे आहे ते पूर्ण रचायचं होतं म्हणून सध्यापुरते तिथे ठेवले होते. तर ते सगळे त्यांनी काढून पलंगावर असे टाकून दिले होते बेडवर, की तुला एवढं मोठं कपाट दिलेलं आहे, तरी एक पूर्ण कप्पा दिलेला आहे, तरी सुद्धा तू आमच्या ह्याच्यात तुझे कपडे का म्हणून ठेवते, इस्त्रीचे कपडे खराब होतात हे ते म्हणून त्यांनी माझे कपडे असे काढून बाहेर ठेवले होते. तर तेच मी आता आवरत होते. आणि हा जो ड्रेस आहे तर हा मला माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट दिला होता बड्डेच्या दिवशी. तर त्यालाही धुवायचं आहे, आधी मिठाच्या पाण्यामधून वॉश करायचं आहे. त्यासाठीच मी त्याला वर ठेवलं होतं, पण माझ्या कपाटात जागा नव्हती कप्प्यात म्हणून मी सध्यापुरतं तिकडे ठेवलं होतं. तर त्यांनी हे सगळं काढून असं बाहेर टाकून दिलं होतं. आणि सोबतच आधी रात्री झोपताना बरेच त्याचे कपडे वगैरे जे काही चेंज करतो तो तिथल्या तिथे टाकून दिलेले असतात त्याने. तर ते तर रोजचं काम आहे, ते मला आवरायलाच लागतं. त्याचे कपडे वगैरे आजूबाजूला पडलेले असतात बेडच्या. आणि माझ्याकडे खास करून आधीचे कपडे हे सगळ्या घरात घरभर पडलेले असतात. कारण त्याचं कसं आहे की स्कूलमधून आल्यानंतर स्कूलचे कपडे चेंज केले की घरी घालायचे, त्याच्यानंतर परत क्लासला आपल्या अकॅडमीला वेगळे घालून जातो, क्लासला आणि घरी तेच ठेवतो. परत तिथून आल्यावर ते चेंज करायचे, क्लासमधून आल्यावर क्लासचे चेंज करायचे, अकॅडमीचे घालायचे, तिथून आल्यावर ते काढायचे, परत नाईट ड्रेस. तर असे 3-4 ड्रेस दिवसातून त्याचे बदललेले असतात. तर तो जिथे चेंज करतो तिथे ते पडून असतात, त्यामुळे खूप जास्त असं मेसी वाटतं थोडंसं. तर ते दिवसभर आवरत राहायला लागतं. आणि त्यानंतर मग आता माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि आता देवपूजा करायची होती. तर हिवाळ्यात मी सहसा गरम पाण्यानेच देवांना आंघोळ घालते. जसं की आपल्याला थंडी वाजते तशी देवांनाही वाजत असेल असं मला वाटतं. आणि हिवाळ्यातच नाही, जेव्हा केव्हा वातावरण मला असं हे वाटतं थंडीचं, तर तेव्हा मी त्या दिवशी गरम पाणी मी करून घेते, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. आणि कालची माझी ही प्रदोषाची जी पूजा होती तर तीही उचलायची होती. तर याआधी माझं आंघोळ झाल्यानंतर लागलीच मी उत्तर पूजा करून घेतली होती. तर ते शूट नव्हतं झालेलं, कारण आम्हाला खूप जास्त घाई होती जायची. तर त्यांना पटकन काहीतरी बनवून द्यायचं होतं म्हणून मी त्यांच्यासाठी पटकन आपले हे आप्पे बनवले होते रव्याचे. आणि मला ते काही फारसे आवडत नाही रव्याचे, तर म्हटलं दुपारी काहीतरी गरम गरम करूया, खिचडी वगैरे असं काही बनवणार होते मी माझ्यासाठी. तर त्यांना आधी नाश्ता वगैरे करून ते गेल्यावर मग मी हा पूजेला लागली. आता हे उचलायचं बाकी होतं, उत्तरपूजा झाली होती तर तो पाठ मी सगळ्यात आधी उचलून घेतला. आणि दिव्याची वात ही फार कमी झाली होती. अचानक माझं त्याच्याकडे लक्ष गेलं की ऑलमोस्ट आता तो बंदच व्हायला, म्हणजे शांत व्हायला आला होता. तेव्हाशी माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. तर मी त्याला वाढवून घेतलं, थोडंसं तेल वगैरे घातलं आणि वात व्यवस्थित करून घेतली. आणि त्यानंतर मग
हे रांगोळी वगैरे मी काढून घेतली, जी आधीची होती ती. आणि उत्तर पूजेचा जो काही व्हिडिओ आहे तर तोही मी याच्या आधी केलेला आहे, तोही चॅनलवर आहे. तर ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी चॅनलवर तोही बघू शकता. आणि कितीही स्वच्छता केली, कितीही साफसफाई केली तरी रोजच्या रोज म्हणा देवघराच्या खाली असे खाली किंवा आजूबाजूला हे जे डिझाईन बनवली याच्यात थोडे तरी जाडे हे दिसतातच. तर जेव्हा लक्ष जातं तेव्हा ते काढून घ्यायला लागतात. तर आता मी सहजच रांगोळी काढण्यासाठी खाली कापड घातलं होतं, तर त्याला असे जाडे लागून आले तिकडनं. तर तेही मग मी पूर्ण क्लीन करून घेतलं. त्यानंतर हे जे काही प्रदोषची पोथी असते आणि शिवलेलं अमृत असतं, ज्याचं की 11वा अध्याय वाचते मी प्रदोषच्या दिवशी. तर ह्या दोघं ज्या पोथी मी वर काढल्या होत्या तर त्यांना मी आता परत जागेवर ठेवून देते, जो काही देवघराच्या खाली माझा बॉक्स आहे त्यामध्ये. आणि सोबतच हे जे काही रामायण आहे तर ते मागे माझं अर्धवट वाचून झालेलं होतं आणि ते आतमध्ये ठेवल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. आणि समोर असलं की कसं आपण जेव्हा आठवलं तेव्हा लक्ष गेलं की आपण देवपूजा करताना स्पेशली एक 5-10 मिनिटं आपण काढू शकतो आणि 1-2 पेज असं त्याचं वाचू शकतो. पण ते आतमध्ये ठेवल्यामुळे मागे मागे पडत चाललं होतं. तर आज फायनली मी त्याला वर काढून ठेवले आणि हळूहळू आता जसं जमेल तसं एक पेज जरी वाचलं रोजचं तरी ते मला कंप्लीट करायचं आहे आता. आणि आता आधी गेलेलं आहे आणि त्याचे बाबाही गेले, तर भरपूर असं निवांत वेळ आता माझ्याकडे आहे देवपूजेसाठी. तर मी आता पूजेला सुरुवात केलेली. त्याच्या आधी हे जे काही कालचे फुलं वगैरे होते ते सगळं मी काढून घेतलं बाहेर. आणि गणपती आणि महादेवाची पिंड वगैरे आणि घंटी जे काही असतं ते मी काल पूजेला वापरलं होतं, तर ते मी समोरच ठेवलेलं आहे. तर आधी ते मी धुवून घेणार आहे. गणपतीपासूनच मी देवांची देवपूजा करायला सुरुवात करते, देवांना आंघोळ घालायला. आता इथे देवांची आंघोळ वगैरे झाली सगळ्या देवांची. त्यानंतर गंध लावून घेते मी. तर सगळ्या देवांना मी गंध लावते आणि ज्या स्त्री स्वरूप देवे आहेत त्यांना हळदी कुंकू करून घेते. तर आधी आता इथे गंध लावून घेते मी. आणि गोपालकृष्णाचा मला आज म्हणजे कपडे चेंज करायचे होते, आणले भरपूर आहेत मी, पण कुठे ठेवलेत माझ्या लक्षात नाही. त्यामुळे हे 3च ड्रेस आलटून पालटून मी त्यांना वापरते. तर आता एखाद्या दिवशी ते शोधावे लागतील, कारण ते दिवाळीच्या वेळेस घेतलेले आहेत मी पूजेची शॉपिंग वगैरे करताना जे काही सामान लागत होतं. तर मला असं वाटतं की जिथे मी भांडी वगैरे ठेवलेले आहेत बाकीची देवांची, तर तिथे एखाद्या वेळेस ते वर ठेवले गेले असतील तर ते तेवढं बघायला लागेल. कारण मी वारानुसार नाही पण 7 दिवसांचे 7 असे आणले होते आणि हे 3 जे आहेत तर हे आधीचेच होते. तर ते सापडत नाही. आता मूर्ती आणून झाली पण आता ड्रेस कुठे आहेत तर ते भेटत नाही आहे. तर ही माझी सकाळची आता देवपूजा आवरली होती इथे. आणि देवपूजा झाल्यानंतर मी जेव्हा पाणी बाहेर घालायला गेली झाडांना तेव्हा मला हे छान असं जास्वंदीचं एक फूल आलेलं दिसलं. तर ते मी काढून घेतलं आणि गणपतीला अर्पण केलं. त्यानंतर हे पूर्णही शिजून झालेलं होतं आणि मी त्याला एका चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं. त्याच्या खालचं जे काही पाणी निघेल ते मी आमटीसाठी वापरते. तर आमच्याकडे सगळेच जण अशाच पद्धतीने बनवतात. जर का एखाद्या वेळेस डाळीत पाणी कमी असेल आणि पाणी नाही निघालं तर थोडीशी डाळ वाटून घेतात ही शिजलेली आमटी बनवताना मसाल्याच्या सोबत. तर माझ्याकडे पाणी निघालं होतं थोडंसं, ते मी सेपरेट काढून घेतलं. कारण आधीला पुरणाची पोळी अजिबात आवडत नाही, नुसतं दूध पितो किंवा त्याचं फ्रीजरमध्ये ठेवून आईस्क्रीम बनवून तो खातो, पण त्याला पुरणाची पोळी अजिबात आवडत नाही. आणि त्याला आमटी खूप आवडते काळ्या रश्याची आणि त्याच्यासोबत जिरा राईस वगैरे असेल तर, म्हणून मग मला त्याच्यासाठी ते बनवायचं होतं, आमटी बनवायची होती. तर इथे मी आज गुळाचं पुरण बनवते आणि छान असा गुळ आहे माझ्याकडे, हा सेंद्रिय गुळ आहे म्हणून थोडासा त्याचा कलर असा डार्क दिसत असेल तुम्हाला. तर गुळाचं पुरण बनवते मी. तर ती जी शिजवलेली डाळ होती तर मी पुन्हा एकदा पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आणि कुकरमध्ये घातली आहे आणि त्यात गुळ घालून आता त्याला पूर्णपणे, गुळ पातळ होतो, पाणी सुटतं, गुळाचं पाणी होतं आणि ते परत मग अजून घट्ट होतं, शिजलं जातं त्या डाळीसोबत. छान असं त्याला पुरण बनवून घेते. तर बरेच जण असं करतात किंवा मग काही जण डाळ आधी चाळणीमधून काढून घेतात, पुरण बनवून घेतात आणि मग ते पुरण पूर्ण झाल्यावर त्यामध्ये साखर किंवा गुळ घालून ते गरम करतात, ते तापून घेतात. पण मी तसंही करते, पण आज मी डायरेक्टली म्हणजे डाळीमध्येच गुळ घालून दिला आहे आणि त्याला शिजवून घेणार आहे घट्ट होईपर्यंत. आणि जसं जसं पुरण आपलं घट्ट होईल तसं पूर्ण झाल्यावर मग त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि वेलची पावडर किंवा सुंठ पावडर तुम्ही घालू शकता, दोघंही घालू शकता. माझ्याकडे सुंठ पावडर सध्या नाही आहे कारण मी बनवलेलं नाही आहे, तर वेलची पूड मी त्यात घातली होती. आणि हे दूध आहे जे कालपासूनच आटून ठेवलेलं आहे आणि आधीचं सेपरेट त्याने फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कारण तो पुरणाच्या पोळीसोबत खात नाही म्हणून.
तर तुमच्यापैकी जे कोणी मला पहिल्यांदा बघत असेल, माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल, तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. तुमच्या काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि इथे आता आधीसाठी आमटी बनवून घेते मी आणि आजच परत पुन्हा एकदा दिवसभरापासून तयारी करते, तरीसुद्धा मला स्वयंपाकाला खूप जास्त लेट झालं होतं. कारण आज नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम येत होता, माझा व्हिडिओच अपलोड होत नव्हता. त्यामुळे माझी सगळी सकाळची कामं तशीच पडून होती आणि ती मी संध्याकाळी आवरली. त्यामुळे मला संध्याकाळच्या जेवणाला खूप जास्त उशीर झाला. तर पुरणपोळी बनवताना आयडियली तर जो कणकेचा गोळा आपण घेतो तर त्याच्यापेक्षा पुरणाचा जो गोळा असतो त्याची साईज जरा मोठी घ्यायला लागते, तेव्हा छान मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवायच्या 2 ते 3 तास आधी जर का आपण कणिक मळून ठेवले तर छान ती अशी मुरली जाते. आणि ह्या अशा पद्धतीने प्रत्येक पुरणपोळी आपली अशी टम्म अशी फुगते आणि पातळ अशी त्याची वरची लेयर असते. जसे की आपले खापरावरचे मांडे असतात, जे की आमच्या खानदेशी भागामध्ये खूप जास्त फेमस आहेत, तर तशीच ही अशी त्या टाईप ही तव्यावरची पुरणपोळी आपली बनवून तयार होते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.